पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकर प्रसन्नं सत्य ज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुळा हृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशेऽस्मि सुदामदेवः अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेतः राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी आपुल्या कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा अध्यात्म की शक्ति हमें पल भी नहीं कर दे जुदा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे गर मौत भी हो आ गई सुख दुख हम में सम रहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, कालच्या प्रवचनामध्ये आपण आत्म्याच्या अमरत्वाच्या संबंधानं जे संतांचं ची दृढ सहज वृत्ती झालेली असते त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। त्यांची अवस्था मरोनी जिवंत व्हावे मेलेपणी राहावे अशी त्यांची किंवा आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य अशा पद्धतीची जी त्यांच्या त्या संतांची आणि एक अवस्था आहे त्या अवस्थेचा आपण काल थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला। अर्थात जे चिंतन आपण केलं
की मृत्यू जरी समोर आला तरी सुद्धा हसत हसत ते मृत्यूला जवळ करतात. इतकी त्यांची आत्म्याच्या अमरत्वाच्या बाबतीतली आणि देहाच्या बाबतीतली उदासीनता दृढ झालेली असते. या दोनही बाबतीतल्या एक दृढता त्या संतांच्या ठिकाणी झालेली असते. परंतु महाराजांनी त्याही पुढे एक विशेषता सांगितली आहे की मृत्यूतला आनंदानं कवटाळणे, कुठल्याही प्रकारचं शोक व्यक्त न करता, ही तर खूप नंतरची भूमिका झाली, समोरची भूमिका झाली. परंतु टोकाची भूमिका झाली. परंतु त्याच्या अलीकडचा, त्याच्या पूर्वीचा जीवनामधला जर भाग पाहिला तर ती तयारी होण्याकरता आधी आपल्याला एका गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे, ते म्हणजे सुख दुःख हममे सम रहे. अर्थात स्थित प्रज्ञाची जी काही लक्षणं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे, ती स्थित प्रज्ञाची लक्षणं प्राप्त करणं आवश्यक आहे. अर्थात स्थित प्रज्ञता आपल्या ठिकाणी आली पाहिजे. स्थित प्रज्ञ म्हणजे काय? त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान आणि अर्जुन यांच्या संवादातून जे काही निर्माण झालं आहे, अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्न विचारला होता गीतेच्या आणि 2ऱ्या अध्यायाच्या 54व्या श्लोकामध्ये भगवान गोपाल कृष्णाला अर्जुन प्रश्न विचारतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत क्रिमासीत व्रजेत किम. अर्जुनानं प्रश्न विचारला. तेथ अर्जुन म्हणे, देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपा निधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पुसपा उन्मेखे मनाचिनी. यया बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिपे तो कैसिया चिन्ही जाणीजे. अशा पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न त्या ठिकाणी भगवान गोपाल श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारले. स्थित प्रज्ञस्य का भाषा, स्थित प्रज्ञाला कशाला स्थित प्रज्ञ म्हणतात? स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवः. नाही का हे केशवा, समाधिस्थ नाम आत्मनिष्ठ स्थित प्रज्ञ जो आहे ना, त्याची लक्षणं कोणती आहे, त्याची व्याख्या काय आहे ती मला सांगा. आणि तर भगवान अर्जुनाला सांगतात की प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मन्यतुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्थात पार्था, जेव्हा मनातील सर्व कामना सर्वथा सोडतो आणि आत्म्यामध्येच स्थित राहतो, नाम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहून तिथंच संतुष्ट राहतो ना, त्यावेळी ती व्यक्तो साधक स्थित प्रज्ञ म्हटला जातो. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात की म्हणे, अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेशी करीतू असे. कशा पद्धतीने? तर त्याची व्याख्या गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 56व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात की स्थित प्रज्ञ
दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहा विगत वितराग भयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. त्याला म्हणतात. कोणाला म्हणतात? भगवान कृष्ण सांगतात, आध्यात्मिक आदी जे दुःख आहेत, आध्यात्मिक भौतिक आदिदैविक ही जी काही दुःख आहेत ना, ही झाली असता ज्याचं मन उद्विग्न होत नाही, नाही काय, अन्यथा नाना प्रकारचे सुख प्राप्त झाले असता ज्याला आत्यंतिक इच्छा होत नाही किंवा त्याच्याविषयी भोगेच्छा निर्माण होत नाही, जो त्याच्या बाबतीत दोन्ही बाबतीत निरीच्छ असो, ज्याच्या ठिकाणी राग नाम कशाबद्दलची प्रीती आणि द्वेष निर्माण होत नाही, ज्याच्या ठिकाणी भय क्रोध अशा पद्धतीचे उत्पन्न होत नाहीत ना, अशा पद्धतीचा जो एक स्थिर बुद्धीचा, स्थित धी, स्थित नाम स्थिर आणि धी म्हणजे बुद्धी, स्थिर बुद्धीचा जो काही मुनी आहे, जो स्थिर बुद्धी झालेला आहे, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे ना, असा स्थित धी मुनी वृच्यते, तो आणि उच्च दर्जाचा अशा पद्धतीचा एक मुनी म्हटला जातो किंवा स्थित प्रज्ञ म्हटला जातो. नाना दुःखे प्राप्ती जयासी उद्वेगो नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपई जेना. अर्थात भगवान सांगतात, नाना दुःखी प्राप्ती, नाना प्रकारचे दुःख प्राप्त झाले असता जयासी उद्वेगो नाही चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होत नाही, आणि सुखाची आरती अडपई जेना, आणि सुखाच्या वेळेस मात्र त्या सुखाशी तो तादात्म्य होत नाही. अर्थात अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी, तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितू. अशा पद्धतीचा जो आहे, कुठल्याही प्रकारच्या सुखामध्ये जो आनंदित होत नाही आणि दुःखामध्ये तो दुःख व्यक्त करत नाही, असा जो दुःखानं उद्विग्न न होणारा आणि सुखामध्ये त्या सुखाच्या मध्ये वाहून न जाणारा असा जो एक स्थिर बुद्धीचा मनुष्य आहे, धीर गंभीर अशा पद्धतीचा मनुष्य आहे, तो भगवान म्हणतात की तो खरा स्थित प्रज्ञा आहे. आणि ते स्थित प्रज्ञाची अवस्था म्हणजे सुख आणि दुःख त्या ठिकाणी समान त्याला वाटत असतात, ती अवस्था आमची झाली पाहिजे. आणि त्याच्याकरता आम्हाला म्हणतात की गरम मौत भी हो आ गई सुख दुःख हम में समर हे. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्या स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगत असताना भगवान अर्जुनाला सांगतात की त्या स्थित प्रज्ञाची अवस्था काय आहे, स्थित प्रज्ञाचं लक्षण काय. अर्जुनाला सांगतात भगवान, आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशांती नाप्नोति न कामकामी. अशा पद्धतीचा तो स्थिर बुद्धी झालेला मनुष्य होऊन जातो. कसा? तर भगवान ज्ञानोबा आहे त्याच्यावरती विवरण करून सांगतात की पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी, तैसी क्षोभता सागरी अखंडित कशी. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. सरिता, सरिता म्हणजे बाई नाही, सरिता म्हणजे नदी. नदी एक नाही सर्व नद्या जरी आटल्या, सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, सगळ्याच्या सगळ्या नद्यांना एकाच वेळी जरी पूर आला. ज्ञानेश्वर म्हणतात की जरी पावसाळ्यामध्ये नद्यांचा प्रवाह तुडुंब भरून त्या सागराला मिळाला,
तरी तो नद्यांचा प्रवाह सागराला मिळाल्यानंतर त्या सागराच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तो सागर मर्यादा सांडत नाही, किंचितही सुद्धा आपले मर्यादा ओलांडत नाही. आणि ज्या वेळेस ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. ज्याप्रमाणे समुद्र नद्या आटल्यानंतर समुद्र आटत नाही आणि नद्यांना पूर आल्यानंतर समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. दोनही वेळेस समुद्र स्थिर राहत असतो. समुद्राला नद्यांचा प्रवाह येवो वेगवान की सगळ्या नद्या आटून जावो, दोनही काळामध्ये समुद्रावर त्याचा काही एक परिणाम होत नाही. अर्थात त्या पद्धतीनं तैसा प्राप्ती रिद्ध सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पावता न बाधी अधृती तया ते. आणि दृष्टांत देतात. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी, कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो. प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नातूनच एक दृष्टांत देतात की सूर्याच्या घरी एक लाईट लावला, दिवा लावला, तर उजेड पडणार आहे का? नाही पडणार आहे. आणि सूर्याच्या घरी लावलेला दिवा विझवला, काय फरक पडणार आहे सूर्याच्या ठिकाणी? नाही का? त्याच्यावर काहीच परिणाम पडत नाही. तसा नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी. गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे सांगतात. आणि महाराजांनी तरी काय वेगळं सांगितलं. ग्रामगीतेच्या आणि 11व्या अध्यायामध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलं, सुखी अहंकारे न चढावे, संकटी घाबरोनी न जावे, न्यायाने वागवावे सर्व जना. ही स्थित प्रज्ञताच आहे. ही स्थित प्रज्ञता आमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ही स्थित प्रज्ञता ज्या वेळेस येईल त्याच्या नंतरची मग ती प्रक्रिया आहे की गरम मौत भी हो आ गई. पण त्याच्या अगोदर सुख दुःख ममे सम रहे ही अवस्था आमची झाली पाहिजे. आणि म्हणून न भंग पावे भरता ही नित्य, समुद्र घेतो जिरवोनी पाणी. काय सुंदर त्याचं वर्णन केलं आमच्या विनोबा भावेंनी. समुद्र घेतो जिरवोनी पाणी, जाती तसे ज्यात जिरोनी भोग, स्तो पावला शांतीन भोग लुब्ध. अशा पद्धतीची ज्याची स्थिती होते त्याला स्थित प्रज्ञ अशा पद्धतीचं म्हटलं जाते. असा जो धीर गंभीर आहे त्याच्या ठिकाणी समत्व असते. आणि या खऱ्या अर्थानं श्रीमद भगवद्गीतेनं या समत्वाच्या या समस्थितीलाच योग म्हटलं आहे. समत्व योग उच्यते. गीतेचा 2रा अध्याय वाचा म्हणजे लक्षात येईल. समता हाच ईश्वरी धर्म, सुख दुःख में सम रहे. कारण एक चिंतन आहे. भोले बाबा काशीचे, त्यांचा वेदांत रत्नावली नामक ग्रंथ आहे. फार सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये हिंदी श्लोकांच्या माध्यमातून आणि वेदांताची एक रचना केलेली आहे. त्या ग्रंथाच्या मध्ये वेदांताचा एक सिद्धांत त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये मांडले. त्यांनी एक प्रश्न विचारलाय, यदि दृश्य सच्चा मानता सच्चा न होता नष्ट है. ते म्हणतात, जर तुम्ही जे डोळ्यानं दिसणार आहे त्या दृश्य पदार्थाला खरं मानत असाल आणि त्या पदार्थाच्या माध्यमातून तुम्ही सुख मानत असाल तर मात्र भोले बाबा म्हणतात की जे दिसणार आहे ना हे नष्ट होणार आहे आणि जे सत्य आहे ना ते कधी नष्ट होत नसते. सत्य हे त्रिकाल अबाधित असते
आणि म्हणून तीनही काळामध्ये अबाधित जे असते त्याला सत्य म्हणतात. परंतु आपण जे काही दृश्य पदार्थ डोळ्यानं पाहतो आहोत हे कधीतरी नष्ट होणारच आहे. दिसे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हा अबाधित सिद्धांत आहे. आणि दिसणाऱ्या सगळ्या वस्तू नष्ट आहेत. पण त्या दिसणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून, दिसणाऱ्या वस्तूच्या माध्यमातून होणारं जे सुख आहे ते सुख सुद्धा त्या दिसणाऱ्या वस्तू जशा नष्ट होतात तसं नष्ट होणार. आणि म्हणून यदि दृश्य सच्चा मानता, सच्चा न होता नष्ट है. आणि पुढे भोले बाबा म्हणतात, यदि मानता है दृश्य मिथ्या तो तुझे क्या कष्ट है. आणि जे दृश्य पदार्थ आहेत ते मिथ्या आहेत, भासमान आहेत असं जर तुम्ही समजून घेतलं, मनाशी दृढ करून घेतलं, तर त्यांच्यापासून होणारं जे सुख आहे तेही सुद्धा मिथ्या आहे. हा भाव दृढ झाला की हा भाव दृढ झाल्यावर मग तुला दुःख होणार नाही. कारण जे सुख आहे ते दुःख मिश्रित आहे, ही भावना दृढ होऊन जाईल ना. या मिथ्या पदार्थापासून होणारं जे सुख आहे ते दुःखरूपच आहे. सुरुवातीला जरी सुखरूप वाटत असलं तरी आगमे दुःख माप नव्हती, निर्गमे सुख. आगमनाच्या वेळेस त्याचं जरी सुखरूप असलं, भासमा होत असलं तरी त्याच्या निर्गमनाच्या वेळेस मात्र ते दुःखरूप होत असते, असं श्रीमद भगवद्गीतेनं सांगितलं आहे, आमच्या सगळ्या ग्रंथांनी सांगितलं आहे. आणि म्हणून योग हा समत्व आहे खऱ्या अर्थानं. हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान सांगतात. ज्ञानोबांनी फार सुंदर त्याचं चिंतन मांडलं आहे की अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. समत्व हेच खऱ्या योगाचं सार आहे. आणि म्हणून समत्वम योग उच्यते अशा पद्धतीनं अर्जुनाला भगवान कृष्णांनी सांगितलं. अर्थात हे समजलं पाहिजे, वेदांताचा व्यवहार आणि परमार्थाची जी जीवनदृष्टी आहे, या वेदांताच्या जीवनदृष्टीचं किंवा वेदांताचा जो काही व्यवहार आहे किंवा पारमार्थिक लोकांची जी जीवनसृष्टी जीवनदृष्टी आहे त्या दृष्टीचं खरं गमक जर काय असेल, त्याचं जर एक मर्म काही असेल तर मर्म हेच आहे की सुख दुःख हममे सम रहे. कसं सम राहिलं पाहिजे, तिकरता कोणी आदर्श आहेत का, कोणाच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला आहेत का? पाहत तुम्ही, मी काही पौराणिक उदाहरण तुमच्या समोर ठेवीन, काही संतांच्या जीवनातलं उदाहरण तुमच्या समोर ठेवीन. मला गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानसामध्ये मांडलेलं एक चिंतन फार सुंदर अशा पद्धतीचं वाटतं आणि फार एक विशेष वाटते. गोस्वामी तुलसीदासांनी भगवान रामचंद्रांच्या दोन अवस्थेचं वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की प्रसन्नतां यान गताभिषेकत ततानम ममले वनवास दुःख मुखांबुज श्री रघुनानंदनस्य मे सदास्तु सामंजुला मंगलप्रदा. तुलसीदास म्हणतात प्रसन्नतां यान गताभिषेकतः, अर्थात ज्यावेळेस रामरायांच्या राज्याभिषेकाच्या बाबतीतली आनंदाची बातमी भगवान रामचंद्राला सांगितल्या गेली त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती तथा न ममले वनवास दुःखता, त्या ठिकाणी त्याच्या कुठल्याही प्रकारची आनंदाची छटा दिसून आली नाही. तर हा योगायोग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे, सहज योग आहे, अशा पद्धतीनं त्यानं त्या ठिकाणी त्या प्रसंगाला सामोरे गेला. कुठल्याही प्रकारचा आनंद त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला नाही. आणि ज्या वेळेस तथा न ममले वनवास दुःखतः, तुलसीदास म्हणतात त्याप्रमाणे ज्या वेळेस त्याला वनवास घोषित झाला आणि वनवासाला जावं लागलं ना त्यावेळेस हे सुद्धा
तथा न ममले दुःख मत, त्या ठिकाणी दुःखाची छटा त्याच्या चेहऱ्यावरती दिसून आली नाही. आणि म्हणून मुखाम्बुज श्री रघुनंदनस्य मे, त्या रघुनंदनाच्या मुखावरती आनंदच आनंद होता. सदा स्तुमा मंजुला मंगलप्रदा, नेहमी करिताच त्याचं आणि जे मुख कमल आहे ना हे मंजुळ मंगलदायी आहे. आणि म्हणून ते आमच्याकरिता सुद्धा त्याच्या मुखाची कमलाची शोभा ही मंगलप्रद व्हावी अशी एक अपेक्षा गोस्वामी तुलसीदास करतात. अर्थात सुख दुःखामध्ये जी सम राहिलेली त्याची भावछटा आहे ती आमच्यामध्ये सुद्धा निर्माण झाली पाहिजे. एक हार्दिक इच्छा गोस्वामी तुलसीदासांनी केलेली आहे. आणि म्हणून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो की सुख दुःख जे आहे याच्यामध्ये समत्व कशामुळे येऊ शकते. तर सुख दुःखाच्या पलीकडे जर आपण गेलो, अर्थात सुख दुःख हे कोणाचे आहेत नेमके याचं ज्ञान जर आपल्याला झालं आणि ज्ञाने त्यांचा पार जर आपण पाहला तर मग मात्र लक्षात येईल की सुख दुःख माझे नाहीत. आणि त्या सुखदुःखाच्या पलीकडे आपण गेलो की मग त्या सुखदुःखामध्ये समत्व आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता गीताचार्य पूज्य तुकाराम दादांकरिता अड्याळ टेकडीवर त्यांच्या प्रवचनाच्या शेवटी म्हणण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहून दिलेलं जे एक आत्मचिंतन गीत आहे, ज्याचा अंतर्भाव काही काळाच्या नंतर सामुदायिक ध्यानामध्ये केला गेला होता आणि आजही तो रूढ आहे. अपने आत्मके चिंतन मी, त्याच्यामधलं मला कळवं आठवते या ठिकाणी. सुख दुख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है, आणि सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है. सुख दुःखामध्ये समत्व जर तुम्हाला आणायचं असेल तर त्याच्याकरता एकच उपाय आहे. सुख दुःख दोन जीव धर्म आहे, हे जीवाचे धर्म आहेत. सुख आणि दुःख हे जीवाचे धर्म आहे, हे द्वंद्व आहे. आणि या द्वंद्वाच्या पलीकडे जाणे म्हणजे तितिक्षा ज्याला म्हटलं आहे पंचकरणामध्ये, ती तितिक्षा ज्याला म्हटलं आहे, सुख दुःखादी शीत उष्णाजी द्वंद्व धर्म त्याला तितिक्षा असं म्हटलं आहे शंकराचार्याची तत्वबोधामध्ये. म्हणून हे तितिक्षा तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. अर्थात हे सुख आणि दुःख हे दोनही धर्म जीवाचे आहेत आणि मी तर जीव नाही आहे याची आठवण घेतली पाहिजे आणि स्वतःच्या स्वरूपाच्या आनंदाच्या मस्तीत आपण निमग्न झालो पाहिजे. कारण सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, दुःखाला विरुद्धार्थी शब्द सुख आहे, परंतु आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. म्हणून सुख दुःखाच्या पलीकडे आम्ही आनंद, आमचं जे स्वरूप आहे आनंद अद्वय नित्य निरामय, हे जे आमचं स्वरूप आहे ना त्या स्वरूपाच्या ठिकाणी आमची बुद्धी आम्ही स्थिर केली पाहिजे. म्हणजे सुख दुःखाचे जे द्वंद्व धर्म आहेत त्याची बाधा आमच्या ठिकाणी होणार नाही. अर्थात सुख दुःखाचं जे एक जोडीनं आलेलं फळ आहे ते जीवत्व धारण केलं म्हणजेच भोगावं लागते. आणि जीवत्वातून आपण आपल्या माहेराला गेलो आपण. जीवत्व हे सासुरवास आहे आणि सासुरवासात आनंद नसतो, माहेरामध्ये आनंद असतो. आणि आपलं माहेर आहे आपलं स्वतःचं स्वरूप, आपल्या स्वतःचं आत्मस्वरूप. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा आनंद हा आपल्या ठिकाणीच उफाळून येत असतो, तो कुठून बाहेरून येत नसतो. महाराजांनी त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करण्याकरिता सांगितलं की स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती आहे. नाही कृती वा विकृती स्वरूपा माझी, अखंड प्रेम अगाध ज्ञान, अबाधित सत्य आनंद पूर्ण, हेची स्वरूपाचे लक्षण अवीट अभिन्न अक्षय. जे याच्यामध्ये अभिन्न शब्द आलाय, अक्षय अवीट, अवीट गे माये विटेना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते अवीट अशा पद्धतीचा आनंद आहे आणि अक्षय आहे. कधी सुद्धा तो आनंद कमी होऊ शकत नाही. नेघे उतार चढते,
ते उतारही घेत नाही आणि चढतही नाही. स्थिर असा जो आनंद आहे, निघे उतार चढते अंगी प्रेमाचे भरते, अशा पद्धतीचा जो आनंद आहे तो कसा आहे, तर त्यात एक लक्षण सांगितलं की अभिन्न, तुमच्यापासून अभिन्न आहे, तुमच्या स्वरूपापासून अभिन्न अशा पद्धतीचा आहे. असा आनंदच जो सच्चिदानंद आहे, तो सच्चिदानंद. आणि आपलं जे सुख आहे, सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता एवढे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. ते जवा पाळ सुख आपल्या सवयीमुळे, आपण ज्या काही कल्पना करतो त्या कल्पनेमुळे ते अल्प अशा प्रमाणात असलेलं जे सुख आहे, ते जे आपल्या भ्रमामुळे झालेलं आपल्याला सुख आहे, आपल्या एखाद्या नश्वराच्याच ठिकाणी एकाग्र झाल्यामुळे आपल्याला वाटत असणारं सुख आहे, आपल्या क्लेश वृत्तीमुळे आपल्याला जे काही दुःख निर्माण झालेलं आहे, या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, सुख आणि दुःख, या सुख आणि दुःख नेमके कोणाचे आहेत, कसे आहेत आणि कशामुळे झाले आहेत, याचं मूळ लक्षात आलं की मग मात्र आपल्याच ठिकाणी आनंद निर्माण होतो. एकनाथ महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत त्याच्याकरता दिला आहे, उदाहरण दिलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, गोफणेचा सुवर्ण पाशान लागे तो दुःखी होय पूर्ण, तोची ओळखली या सुवर्ण दुःख जाऊन सुख होय. अर्थात ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अनुकूलता दिसते त्या ठिकाणी आपल्याला सुख होते, आणि ज्या ठिकाणी प्रतिकूलतेचा भास होतो त्या ठिकाणी आपल्याला दुःख होते. पण सुख आणि दुःख हे कोणाचे आहेत, नेमके कोणामुळे झाले, आपल्या कल्पनेमुळेच झाले आहेत. म्हणूनच तर ते दुःख आम्हाला होऊ नये म्हणून आमच्या संतांनी एक प्रार्थना केली आहे की कल्पनेची बाधा न हो कवनी काळी. ही संत मंडळी सुखी असो, यांना कुठल्याही प्रकारच्या कल्पनेनं दुःख होऊ नये ही त्यांची इच्छा होती. आणि म्हणून गोफणेचा सुवर्ण पाशान, एकनाथी भागवताच्या 19व्या अध्यायामध्ये एकनाथ महाराज सांगतात, सुवर्णाचा नाम सोन्याचा एक गोळा किंवा चेंडू म्हणू आपण, दगडासारखा भरीव, तो सोन्याचा एका गोफणेमध्ये गोवलेला आहे, आणि ती गोफण फिरून फिरून फेकून मारल्यानंतर ती एखाद्याला जर लागली तर तो लागल्यामुळे दुःख होते, परंतु जे लागलेला तो पाषाण सोन्याचा आहे हे ज्यावेळेस त्याला समजते त्यावेळेस त्याचं ते दुःख नष्ट होते, आणि त्याच ठिकाणी सोन्याचा गोळा मला प्राप्त झाला याचा त्याला आनंद होत असते. हा त्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून मानव हा त्याचा आधार नाही आहे, तर जाणीव हा त्याचा आधार आहे. तुम्हाला जाणीव आहे हे सुख आहे, हे दुःख आहे, याची जाणीव आहे, म्हणून तुम्हाला सुख दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं आत्यंतिक जे सुख आहे ना, ते सत्य आणि स्वतंत्र सुख आहे, निरपेक्ष सुख आहे. जे सुख दुःख शीत उष्ण असे जे द्वंद्व धर्म आहेत ना, या द्वंद्व धर्माच्या पलीकडलं ते सुख आहे, त्याला परमसुख म्हणतात किंवा त्याला परमानंद म्हटल्या जात असतं. परमानंदो ब्रह्मेति व्यजनात, असा तो जो परमानंद आहे ना, तो परमानंद. आणि असं जे आत्यंतिक आनंदाचं जे स्वरूप आहे, त्या आनंदाची मस्ती ज्यावेळेस चढते ना, त्यावेळेस तीन गाठ कौपीन को बिन भाजी बिन नोन, तुलसी उर संतोष जो इंद्र बापुडा कौन. तुलसीदास म्हणतात की असं ज्यावेळेस होते ना, त्या आनंदाच्या समोर मग सगळे तृणमूल भासत असतात. राजाही वाटला घरचा गडी, सुचवा वयाची झाली तातडी, ही अवस्था मग त्याची होत असते. अर्थात मिरचीचा खमंग अशा पद्धतीचा ठेचा जो आहे ना, तो ठेचाही त्याला मग गोड वाटत असतो. आमच्या तपमूर्ती संत गाडगेबाबांना भाकर आणि चटणी कांदाही सुद्धा पूर्णाच्या पोळीपेक्षा विशेष वाटत होता. हे गमक आहे त्याचं. आणि म्हणून त्याप्रमाणे सुख दुःखाप्रमाणे जे आहेत ना, ते दोन्ही सुद्धा तो सुखानं चाकत असतो. सुख असो की दुःख असो, त्या दोन्हीचा आनंद तो सुखानंच चाखत असतो. अशी त्याची जी स्थिती होत असते. कारण आहात तुम्ही एक दोन
वैराग्य मूर्तीच्या जीवनातले प्रसंग तुमच्या समोर मी ठेवू इच्छितो. एक वैराग्य मूर्ती, तपमूर्ती संत गाडगे महाराज. त्या तपमूर्ती गाडगे महाराजांच्या जीवनातला जर आपण भाग पाहला तर तपमूर्ती गाडगे बाबांचं कीर्तन चालू असताना त्या कीर्तनामध्ये मुलगा मेल्याची आली तार, त्या चिंदे महाराजांनी केलाय. तपमूर्ती संत गाडगे बाबांचा, मुलगा मेल्याची आली तार, कीर्तनी झाला हाहाकार, सेवक येऊन सांगे बाबाला, गोविंदा गेला स्वर्गाला. या तपमूर्ती गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना चालू कीर्तनामध्ये मुलगा मेल्याची तार आली. त्यांचा जो गोविंदा नावाचा मुलगा होता, नारायण नावाचा सेवक गाडगेबाबापर्यंत ती तार घेऊन आला आणि सांगायला लागला, कीर्तनी झाला हाहाकार, सेवक येऊन सांगे बाबाला, गोविंदा गेला स्वर्गाला. नारायण नावाच्या सेवकानं गाडगेबाबांना सांगितलं की तुमचा गोविंदा नावाचा जो मुलगा आहे तो मरण पावला. त्यावेळेस तपमूर्ती गाडगेबाबांनी दिलेलं जे उत्तर आहे ते फार अत्यंतिक महत्वाचं आहे. बाबा म्हणती नारायण रोज किती मरती हे पाहणं. बाबा म्हण नारायणा रोज किती मरतात त्याची काही गंती आहे का? मग असे मेले कोट्यान कोटी, काय रडू एकट्यासाठी. असे मेले कोट्यान कोटी आणि काय रडू मी एकाला, देवकी नंदन गोपाला हो देवकी नंदन गोपाला. वराडातल्या शेणगावाला जन्म डेबूचा झाला, देवकी नंदन गोपाला हो देवकी नंदन गोपाला. अशाही परिस्थितीमध्ये कीर्तन आणखीन रंगत जावं, हे तपमूर्ती गाडगेबाबांचं जे वैराग्य आहे, हे तपमूर्ती गाडगेबाबांचं जे दुःखामध्ये स्थिरत्व आहे, हे कशाचं दिग्दर्शन करते? हे स्थित प्रज्ञ किंवा सुख दुःख हममे सम रहे, याचीच प्रतीती तपमूर्ती गाडगेबाबाच्या जीवनातून आपल्याला पाहता येईल. आणि त्याच ठिकाणी आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी असं म्हणणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज. मी त्यांना वैराग्यमूर्ती म्हटलं, हे काही अप्रमाण नाही आहे. वैराग्यस्य परामूर्तीम देहू क्षेत्र निवासिनम तुकारामम महत्वंदे भक्तराज चतुष्टकम, असं ज्यांचं वर्णनच केलं आहे. वैराग्याची मूर्तिमंत खान म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज होते. काय त्यांचं वैराग्य सांग. त्यांच्या वैराग्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत होते. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना नजराना पाठवला, हिरे माणिक दिवट्या छत्र्या घोडे अशा पद्धतीनं हे तो त्या ठिकाणी पाठवलं, त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नाही. बरेच साधू आम्ही पाहतो, वैराग्याचा आव आणणारे साधू या समाजातले, की ज्यांना कोण जर काही देतो म्हटलं तर ते निश्चितपणे सहज घेऊन घेतात. द्या द्या द्या, तर काय तुमची इच्छाच आहे म्हणता, तर काय हरकत आहे. आमचं वैराग्य सुद्धा सोलीव वैराग्य आहे. वैराग्य आहे, परंतु वैराग्य वरवरचं आहे. आमच्या वैराग्यात बाधा येण्याच्या संबंधाने जर कोणी आम्हाला काही दिलंय तरी आम्ही ते ग्रहण करून घेतो. म्हणजे जगद्गुरु आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णनच केलं त्या चिरंजीव पदामध्ये, की वैराग्य आहे परंतु शुद्ध सात्विक वैराग्य नाही. वैराग्याची सुद्धा 3 प्रकार त्यांनी सांगितले, राजस तामस सात्विक, नाही का. हे राजस वैराग्याचं आहे. कोणा काही दिल्यानंतर ते आपल्या ठिकाणी घेणं, स्वीकारणं. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं परम वैराग्य होतं. परम वैराग्य, वैराग्यस्य परामूर्ती, वैराग्याची पराकोटीची मूर्ती म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज होते. ज्यावेळेस त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते दिवट्या छत्र्या घोडे अशा पद्धतीचे ते नजराने हिरे माणिक पाठवले, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप पाठवला की दिवट्या छत्र्या घोडे हे तो बऱ्यात न पडे, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सुखी आहोत, तेने सुखे आम्ही सुखी. कोणत्या सुखानं? म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस,
तुम्ही हरीचे दास म्हणून घ्या स्वतःला, ही आमची अपेक्षा, ही आमची आस आहे ना, इच्छा आहे. कंठी मिरवा तुळशी, कंठात तुळशीची माळ धारण करा आणि हरीचे दास म्हणून घ्या. त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहो. तुम्ही आम्हाला जो नजराना पाठवला त्याच्यामध्ये आम्ही सुखी नाही. कारण सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपये आमच्यासाठी मातीसारखे आहे. महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी स्वतःचा परिचय करून देत असताना एका ठिकाणी म्हटलं आहे की मैं आळकोजी महाराज का जिनके सामने सोना मोती हीरे कंकड़ समान थे, जिनकी नजरिए में ऐसे समर्थ आळकोजी महाराज का मैं बेटा हूँ. इसलिए मुझे इस भौतिक सुख का, भौतिक पदार्थों का जरा भी लोभ नाही. ही अवस्था ज्या संतांची आहे और ते कसपटासारखं समजतात तुमच्या वैभवाला. मग नको नको हे वैभव, व्यर्थ तमाशा कासे. या महाराजांची भजन आहेत, तुकडोजी महाराजांची. नको आहे हे आमच्याकरता, आम्हाला याची गरज नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी घरी चालत आलेला नजराना वापस केला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला. याला म्हणतात खरं वैराग्य. अर्थात तिथं सुख आयतं घरी चालत आलं होतं, परंतु त्याचा धिक्कार केला होता. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना सुद्धा वापस करून देतो. इतकी अध्यात्माची, इतकी सच्ची परमानंदाची मस्ती आमच्या संतांच्या ठिकाणी वास करते की त्यांना भौतिक सुखाच्या ठिकाणी अशा पद्धतीचं वैराग्यस्य तृणम जगत. वैराग्याच्या समोर हे जगत तृणमूल आहे, कसपटासारखं आहे, गवताच्या काडीसारखं आहे. तृण नाम गवताची काडी. आणि म्हणून हर्ष नाही जन्म घेता, दुःख नाही मृत्यू होता, अंगी बाणे स्थित प्रज्ञता, कैवल्य रूप तयाच्या. ही अवस्था आमच्या संतांची होती. मी तुमच्या समोर जरी फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तपमूर्ती संत गाडगेबाबांचं तुमच्या समोर दिग्दर्शन केलं असलं तर इतर संतांच्या जीवनामध्ये असं नव्हतं, अशातला काही भाग नाही. इतरही संतांच्या जीवनामध्ये रंका बंका, जे खालच्या समाजामध्ये जन्माला आलेले असून सुद्धा त्यांचे किती उच्च विचार होते. रस्त्यानं जात असताना त्याच्यातला संवाद आहे की त्यांनी सोन्यावरती माती टाकली की माझ्या मागून येणारे जे माझ्या परिवारातली मंडळी आहे त्यांना ह्या सोनं पाहून लालसा निर्माण होऊ नये म्हणून. तर त्यावेळेस त्याच्या पाठीमागून परिवारातून येणारी जी त्याची मंडळी होती त्या संत वंका महाराजांच्या, ते म्हटले तुम्ही मातीवरच माती टाकली. इतकी ज्यांच्या ठिकाणी समता आलेली आहे, इतकं त्यांच्या ठिकाणी स्थिर बुद्धी ज्यांची झालेली आहे ना, तेच खरे हो अनुभवयोगी, जे विषय सुखाचे अनुरागी. या पद्धतीने त्यांची अवस्था, तेच खऱ्या अर्थानं सच्चिदानंद घन झालेले महात्मे असतात. आणि असे जे महात्मे आहेत ते खऱ्या अर्थानं स्थित धीर मुनी उच्चते. तेच खऱ्या अर्थानं उच्च दर्जाचे मुनी आहेत, स्थिर बुद्धीचे. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे ब्रह्मज्ञानी जीवनमुक्त असतील ते सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंध सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालेली असते. त्या आनंद धुंदीमध्ये तो महात्मा मस्त झालेला असतो. आणि त्या आनंद धुंदीतले ते शब्द आहेत की सुख दुःख हम मे समरहे, सुख दुःख समय कृत्वा लाभ लाभो जयो जया. सुख दुःख त्यांच्या ठिकाणी समान दिसते. लाभ आणि अलाभ दोन्ही गोष्टी ज्यांना, जय आणि अजय दोन्ही गोष्टी ज्यांना समान वाटतात, ही अवस्था त्याची होत असते. आणि त्याची मस्ती काही वेगळीच असते. त्या मस्तीचं वा त्या स्थितीचं दिग्दर्शन करण्याकरता बऱ्याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत होते. त्यांच्या मला वाटते जे काही रेकॉर्ड उपलब्ध आहे भजनांचं वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांनी ते बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे. उस शरद चंद्र की शोभा को
उन मूक चकोरों से पूछो, घन गर्ज गर्ज क्या कहता है, यह प्यारे मोरन से पूछो. ती अवस्था त्यांनाच विचारा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की उस शरद चंद्र की शोभा को, शरद पौर्णिमेच्या दिवसच्या चंद्राचं काय महत्व आहे ना, हे ऐऱ्या गैऱ्या नथू खऱ्याला विचारू नका. मग कोणाला विचारा? उस मूक चकोरन से पूछो, चकोराला विचारा चंद्राचं महत्व काय आहे. घन गर्ज गर्ज क्या कहता है, नाही काय. मयूर नाही काय, बादल आते ही मयूर नचे जंगल में. त्या मयूराला विचारा, त्या मोराला विचारा की हा जो गरजणारा मेघराज आहे हा काय म्हणतोय, त्याला विचारा. ते तोच सांगू शकतो. अर्थात मकरंद फुलों का कैसा है, यह बातें भृंगों से पूछो. फुलातल्या मकरंदाचा स्वाद काय आहे हे दुसऱ्याला समजू शकत नाही जितकं भृंग्याला जाणताय. क्यों दीप शिखा पर जलती है, यह बातें पतंगों से पूछो. क्यों उल्टी हो जल पीती हो, यह राह मछलियों को पूछो. अंतर्मुख होऊन कशा पद्धतीनं तो आनंद भोगता येतो याचं दिग्दर्शन करण्याकरिता मला म्हणतात की क्यों उल्टी हो जल पीती है, यह बातें मछली को पूछो. त्या मासोळीला विचारा म्हणते की कोणती मस्ती तुझ्या मजा आहे की तू उलटी होऊन पाणी पिते. आणि त्याच्या पुढे शेवटचा सिद्धांत तुकडोजी महाराज सांगतात की भक्ती की मस्ती कैसी है, ये प्यारे भक्तों को पूछो. तशीच या भक्तीची मस्ती काय आहे ना, हे जर विचारायचं असेल ना तर हे गंजाट्याला विचारून जमणार नाही. हे ज्यानं भक्ती जेने सोय चाखिली नाही चवी, तो इतरा ते केवी दावी. ज्यानं स्वतःच चव घेतली नाही तो दुसऱ्याला काय सांगणार आहे. आणि म्हणून इतरांना विचारल्यापेक्षा जो त्या भक्तीमध्ये मत्तो भवती, नारद भक्ती सूत्र सांगते, जो त्याच्यामध्ये उन्मत्त झालेला आहे अशा भक्ताला त्या भक्तीची मस्ती विचारा. अलमस्त भक्त काय त्याचं वर्णन करावं त्या अलमस्त भक्तांचं. ती मस्ती फक्त त्यांनाच अनुभवाला आली आणि म्हणून त्यांनाच विचारा. कारण हर आन हसी हर आन खुशी हर वक्त अमीरी है बाबा, असं जे कवी नजीरानं म्हटलं आहे ना की हा त्यांचा अनुभव असतो. हर क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरती हसी असते, हर क्षणाला खुशी असते आणि हर क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरती अमिरीचा एक सुगंध दरवळत असतो. तो सच्चिदानंद स्वरूपाचा, तो परम आनंद स्वरूप जे धन त्यांना प्राप्त झालेला आहे त्या धनाचा तो एक आनंद असतो. अर्थात दीप शिखेवर म्हणजे दिव्याच्या ज्योतीवर, त्या अग्नीवर जळण्यात सुद्धा आनंद वाटत असतो. आणि त्याच ठिकाणी जर कदाचित सुळावर चढण्यामध्ये सुद्धा आनंद वाटत असतो. अर्थात ही जी ती अवस्था आहे ना, ही खरी अवस्था आहे सुख दुःख हम में सम रहे. ही अवस्था आमची झाली पाहिजे हे राष्ट्रसंतांना अपेक्षित होतं. काय कठीण आहे हे प्रार्थना. म्हणताना सोपी वाटते, पाठ करताना सोपी वाटते. रोज रोज आम्ही संध्याकाळी जमा होतो, नाही प्रार्थना गुरुदेवशी म्हणतो, पण त्या प्रार्थनेचा भावच आमच्या लक्षात येत नाही. किती अनंत उपकार असतील या अष्टश्लोकी भागवत कर्त्याचे आपल्यावरती, त्यांनी इतका अर्थ स्पष्ट करून दिला. आणि म्हणून महात्मा मनसूर म्हणून एक सुफी संत होऊन गेले. ते जे सुफी संत मनसूर होऊन गेले त्यांना सुळावर त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावल्यानंतरही सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख वाटलं नाही, कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही, कुठल्याही प्रकारचा शोक त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून आला नाही. किती स्थित प्रज्ञ असली पाहिजे. इतकं त्यांच्या हृदयामध्ये इतकं बळ कुठून आलं तर ते बळ फक्त आलं सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है. त्याच्यातून हे बळ आलं होतं. एक दृष्टांत महत्वाचा द्यावासा वाटतो.
की पिंपळ आहे ना, पिंपळ, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलं आहे की फुटे तरुवर उष्णकाळ मासी, नाही का, जीवन तयासी कोण घाली. यामध्ये जीवन तयाशी कोण घाली हा भाग आपण सोडून देऊ, परंतु फुटे तरुवर उष्ण काळ मासी त्याचं जर चिंतन केलं तर पिंपळाचं जे झाड आहे त्याला उन्हाळ्यामधलं सूर्याचं जे उष्णता आहे सूर्याची ती सुद्धा त्या पानाला भस्म करू शकत नाही. त्याचं कारण काय आहे? जसा तो पावसाळ्यामध्ये कोवळा असतो तसाच पिंपळ उन्हाळ्यामध्ये सुद्धा कितीही उष्णता जरी असली तरी फुटे तरुवर उष्ण काळमाशी त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही त्या सूर्याच्या उष्णतेचा. त्याचं कारण काय आहे? त्या दोनही वेळेस कोमळ जे कोवळ राहतं ते त्याचं गमक जर काही असेल तर त्याचं गमक हेच आहे की त्या पिंपळाच्या आत, त्या पिंपळाच्या मुळातून जो शीतल झराव त्या वृक्षाच्या कणामध्ये व्याप्त असतो, मुळातून जाणारा तो शीतल जलाचा पाण्याचा झरा जो आहे त्या झऱ्यामुळे ते सुख, ते सूर्याची उष्णता आणि ग्रीष्मकालातली ती तुमची वर्षा ऋतूमधली ते तुमची पाण्याचा वर्षाव झाल्यावरही तो वृक्ष तसाच असतो, आनंदितच असतो. आणि सूर्याची उष्णता अत्यंतिक प्रमाणात उन्हाळ्यात असली तरी तो दोनही काळामध्ये सारखाच असतो. त्याचं कारणच काय? त्याच्या आतून जो पाण्याचा झरा वाहतो आहे मुळातून, त्या वाहणाऱ्या झऱ्याचा तो परिणाम आहे की त्याच्या ठिकाणी दोनही प्रकारची सुखाची वा दुःखाची प्रतीती जाणवत नाही. त्याचप्रमाणे ज्या महात्म्याच्या ठिकाणी त्याच्या आतमध्ये आत्मानंदाची मस्ती पलपल में अनुभवत असतो ना, त्या महात्म्याच्या दृष्टीनं सुख दुःख दोन जीव धर्म हे असल्यामुळे सुख दुःख हम में सम रहे ही सहज त्याची स्थिती बनत असते. असा आमच्या सर्व महात्म्यांचा अनुभव आहे आणि त्यांचा तो स्वानंदाचा अमृत झरा अखंड वाहत असतो, अखंड उफाळून येत असतो आणि त्याच्यामुळे तो आपल्याला त्या महात्म्यांसारखा तो अमृत झरा मिळवायचा. मिळू शकत नाही का? अशक्य आहे का? काही अशक्य नाही आहे, सोपी आहे. फारसं काही तो मिळवणं कठीण नाही आहे, सोपी आहे. फक्त आपली इच्छा असली पाहिजे. इच्छा तिथे राह आहे. विचार जर केला तर भीखा भूखा कोई नहीं, सबके गठरी लाल अन गिरही खोल नहीं देखते, यह विधी है कंगाल. भिका नामक संत अशा पद्धतीचं बोलून जातो की कोणीच उपवाशी नाही आहे. कधी? सबके गठरी लाल, प्रत्येकाच्या जवळ जी शिदोरी आहे ना त्या शिदोरीमध्ये अन्न आहे. प्रत्येकाजवळ जी गाठोडी आहे ना त्या गाठोडीमध्ये प्रत्येकाच्याच गाठोड्यामध्ये त्याच्या जेवणाकरिता शिदोरी आलेली आहे. परंतु ती जी शिदोरी आहेत ना सज्जन हो, ती शिदोरी तो उघडून त्या शिदोरीतलं जे अन्न आहे ते खात नाही म्हणून तो उपाय, नाहीतर त्याच्या जवळच त्याच्या थैलीमध्ये शिदोरी आहे, त्याच्यामध्ये अन्न बांधलेलं आहे, भाजी पोळी बांधलेली आहे, पण ती शिदोरी उघडून तो खात नाही म्हणून तो उपवाशी आहे. स्वतःच्या गलतीमुळे उपवाशी आहे, दुसऱ्यामुळे नाही. महाराजांनी सुद्धा सांगितलं की प्यारे अपनी गठडी खो लाल भरे अनमोल. त्याच्यामध्ये लाल भरलेले आहेत अनमोल अशा पद्धतीचे ते गठडी उघडून तर पहा. पण आपण आपली गठडी पाहत नाही, आपली गठडी झाकून ठेवतो आपल्या थैलीत आणि दुसरे लोक जेवण करतात त्यांच्याकडे पाहतो. मस्त जेवण करून राहिला हा गड्या, मस्त आनंदात आहे आणि मी उपाशीचा. अरे तुझ्या जवळचं उघड ना, काय बघशी बाहेरी सुजना, कोटी कोटी दीप तुझ्या जळती अंतरी आणि तू बाहेर पाहून राहिला मूर्खासारखा. महाराजांनी म्हटलंय तुझ्या आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. किंवा ब्रह्मानंदांचं एक भजन आहे
कि मुर्ग नाभि में सुगंधी, सूंघे वो घास गंधी, दुनिया सभी है अंधी, समझे नहीं इशारा. ब्रह्मानंद म्हणतात, मृगाच्या नाभीमध्ये, मृग नाभीची कस्तुरी, नाही का. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे कि है कस्तूरी मुर्ग नाभि में, रहती सदा ही पास है, लेकिन उसे मालूम नहीं वह ढूंढता बनबास है. इस ही तरह ईश्वर हमेशा आदमी से दूर ना, लेकिन भुला है आदमी तो ही होता ही भक्ती चूरना. लड़की बरखी मध्ये महाराज म्हणतात, हाय मुर्ग ना, हाय कस्तुरी मुर्ग नाभी में, रहती सदा ही पास है. ब्रह्मानंदांना सुद्धा या ठिकाणी तेच सांगायचं आहे की मृगाच्या नाभीमध्ये, म्हणजे त्या तुमच्या मृग म्हणजे हरिण, हरिणाच्या नाभी कोशामध्येच कस्तुरी असते असं म्हणतात. परंतु तो त्या कस्तुरीचा सुगंध कुठून येत आहे म्हणून तो त्या तुमच्या त्या स्वतःच्या नाभीत पाहत नाही कस्तुरीचा सुगंध. तो काय करते, गंधी घास, घाणीनं माखलेली असलेली जी घास म्हणजे जे गवत आहे त्या गवतामध्ये पाहत बसते. त्या गवतावर तो ते पाहत बसतो. तशीच ही दुनिया आंधळी झालेली आहे आणि बहिर्मुख दृष्टी याची झालेली आहे समाजाची. आणि बहिर्मुख दृष्टीने पाहता समाधान न लाभे राहता, हीची असे अनात्मता दुःखदायी सर्वाशी. सर्वांना दुःख देण्याकरिता ही बहिर्मुख दृष्टी आहे, अंतर्मुख होत नाही. आणि आपण जर अंतर्मुख झालोत ना, तर आपल्या ठिकाणी अंतर्मुख झाल्यामुळे सुख दुःख समत्व आणि स्वानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे काही दूर नाही आहे. क्यों उल्टी हो जल पीते ये राव मछली को पूछो. ती मछली तुम्हाला सांगते मासोडी, अंतर्मुख व्हा. ती जशी उलटी होऊन पाणी पिते ना, तसं तुम्ही अंतर्मुख व्हा. भौतिकडे बाह्य नाही तर अंतर्मुख दृष्टीने पाहता सुख लाभणार आहे, आणि बहिर्मुख दृष्टीने पाहता समाधान न ये हाता. हा ग्रामगीतेचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आनंद काही दुसऱ्या ठिकाणी नाही आहे, वेदांताचा सिद्धांतच आहे. तुम्हाला जी प्राप्ती करायची आहे ना, ती प्राप्ती प्राप्ताचीच प्राप्ती करायची आहे. तुमच्या जवळ प्राप्तच आहे, स्वरूप तुमच्या ठिकाणी प्राप्तच आहे. त्या प्राप्तावर जे आवरण पडलं आहे ते आवरण काढून टाकूनच त्या प्राप्ताचीच प्राप्ती करायची हे वेदांत सांगते. आणि म्हणून आनंद दुसऱ्या ठिकाणी कुठं नाही आहे. आनंद का सागर भरा, लहर की बरखी मध्ये महाराज सांगतात, आनंद का सागर भरा, लहरा उठे खुद में भली, खुद से भली. नाही काय, नाते रहो नित श्रवण से, खुलती रहे कलियो कली. हर एक कलियों में भरा अमृत जैसा प्रेम है, उस प्रेम को छीते रहो, टूटे जगत के नेम है. मग तुम्ही त्या अमृताचं पान जर करत राहिले तर जगताचे नेम जे आहेत सुख दुःखाचे ते तुटून गळतील. आणि मग त्या स्वानंदामध्ये तुम्ही तृप्त होऊन जाल. आणि सुख दुःख हे भोग जे आहेत ना, हे सगळे तुमच्यासाठी समान वाटतील. तुम्ही फक्त अंतर्मुख होऊन पहा, हेच महाराजांना या ठिकाणी सांगायचं. आणि त्याच्याकरता नाना साधनांच्या केल्या खटोपटी हो, अशा पद्धतीच्या कोणत्या प्रकारच्या साधनांच्या खटोपटी करण्याची आवश्यकता नाही. कुठल्या प्रकारच्या तीर्थव्रत नेम भावेविन शुद्धी, तीर्थव्रत नेम जप तप कर्म क्रिया नेम धर्म, हा वावुगाची श्रम व्यर्थ जाय. वावुगा श्रम विनाकारांचे कष्ट आहे आणि इतके कष्ट करून वाया जाणे आहे, व्यर्थ जाणे आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलं. पण या सगळ्या गोष्टीचे आम्हाला काही घेणं देणं नाही. काय को परघट दौडत भाई, काय दुसऱ्याच्या ठिकाणी पाहता. कित दिन पूजत मंदिर मूरत, किती दिवस मंदिरातल्या मूर्त्या पूजत बसता. अहो अपनी सूरत को नाही अजमाही. महाराजांनी काय प्रश्न विचारला एका ठिकाणी, अरे भले आदमी तू किधर जा रहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है. स्वतःला विसरला, खुदला विसरला आणि खुद आ गाऊन राहिलाय. काय विपर्यास चाललाय समाजामध्ये, नाही का. आणि म्हणून
कवी गनीनं जे या ठिकाणी म्हटलं आहे की अपनी सूरत को नाही अजमाई, काय कामाची गोष्ट आहे. म्हणून आत्मज्ञानविना पार्थ सर्व कर्म निरर्थक. आणि म्हणून विषय हा महत्वाचा आहे की किती दिवस आम्ही याच्यामध्ये अटकून पडणार आहोत या भौतिकतेमुळे, हा महाराजांना प्रश्न मिळतो. आणि म्हणून प्रीतन की स्वरूप से तो किया किया कुछ भी नहीं. महाराज म्हणतात तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी जर तुमची प्रीती जळलेली नसेल ना, तर काय केलं तुम्ही स्वतः. गर आत्मही से लव नहीं तो क्या किया आपने लिए. महाराजांच्या लहरकी बरखीमध्ये अगर आत्मे से लव, लाखों सिखाया हिकमती तो क्या किया आपने लिए. लाखों खिलाए आदमी तो क्या किया आपने लिए. लाखो पंक्ती उठवल्या, काय फायदा झाला. भरपूर काही व्रत वैकल्य केले, सगळ्याच गोष्टी केल्या बाह्य दृष्टीनं, पण अंतर्दृष्टीनं स्वतःकरिता काय केलं. स्वतःचं जे अंतर स्वरूप आहे त्याच्याकरिता काय केलं, काहीच केलं नाही ना. तो क्या किया आपने लिए. गर आत्मही से लव नाही, आत्मही से लव नाही. काही लोक लव शब्दाचा अर्थ म्हणजे काही लोक म्हणतात की महाराजांनी इंग्रजी शब्द वापरला, लव म्हणजे प्रेम. चूक आहे. इंग्रजी शब्द नाही, उर्दू शब्द आहे तो. आत्मही से लव नाही. जर लगन जर तिकडे नसेल आपली त्या आत्म्याकडे, तर क्या किया आपने लिए. आणि म्हणून या सगळ्या प्रार्थना अष्टकाचा जो एक श्लोक, 5वा जो श्लोक आहे ना, त्या श्लोकाचा मतितार्थ एका श्लोकामध्ये सांगून मला थांबावंसं वाटते. लहरकी वरखीमधला महाराजांचा श्लोक आहे की सत्प्रेम गहरी लता है शांती मंडप पे चढी, बैराग कुंपन है सदा शमदम विनय पाते बडी. अर्थात सत्प्रेमाची, या स्वानंद प्रेमाची, आत्मप्रेमाची जी एक स्वरूप प्रेमाची जी एक एक वेल शांतीच्या मंडपावरती चढलेली आहे, ती जी वेल आहे ना, तिला जे कुंपण घातलं आहे ना, ते वैराग्यरूपी कुंपण घातलं. आणि शम दम हे दोनही सुद्धा त्या ठिकाणी हात जोडून विनय तुमच्या ठिकाणी करतील. आणि मग सत ध्यान फुलो से भरी है बोध की वर्षा चली. आणि मग सच्चित सुखामृत पूर्ण फल यहा शांती भृंगी कोयली. अशा पद्धतीचं याचा परामर्श असावा असं मला वाटते. याचा जो थोडक्यात शिल्लक राहिलेला या विषयाचा उत्तरार्ध आहे, स्वरूपानुभूतीचा तो जो सुख दुःख हममे सम रहे, आणि त्या समस्थितीचा जो मग अनुभव आहे, आत्माचा स्वरूपाचा अनुभूतीचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचं सुद्धा थोडकं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दुपारच्या 4 ते 5 या सत्रामध्ये आता आपली वेळ संपल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. आणि दुपारी 4 ते 5 आपल्या पेजवर मी हा पुढचा भाग घेऊन हा 5वा श्लोक आपण संपवणार आहोत. आणि उद्या सकाळी 10 वाजता आपण अष्टश्लोकी भागवताच्या 6व्या श्लोकामध्ये गुरुदेव तेरी अमर ज्योती का हमें निज ध्यान हो याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण या प्रवचनाला शांतीपाठाच्या माध्यमातून पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय.